नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून अगदी हलका फुलका असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी 1 कप मी इथे मुगाची डाळ घेतली. ही डाळ 2 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्ये पाणी घालून ही डाळ 2 तासासाठी भिजत ठेवायची आहे. तर इथे मी 2 तास आधीच ही डाळ भिजत ठेवली होती. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये अर्धा तास ही डाळ भिजत ठेवली तरीही चालेल. तर 2 तासानंतर ही डाळ अशी छान सॉफ्ट झाली आहे, आकाराने दुप्पट झाले. आता ही डाळ वाटून घ्यायची आहे. त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ मी काढून घेते. सगळी डाळ मी एकाच वेळेस वाटून घेणार आहे. तर यासाठी इथे सगळी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्या तुकडे करून आणि थोडंसं आलं घातलं आहे आणि आता यामध्ये खूपच कमी पाणी घालून ही वाटून घ्यायची आहे. तर यामध्ये मी वाटण्यासाठी फक्त 2 चमचे इतकंच पाणी घातलं आणि ही अशी वाटून घेतले. अगदी फाईन केलेली नाही आहे, पाहू शकता थोडीशी ही रवाळ आहे. यामुळे रेसिपीचं टेक्स्चर छान येईल. तर आता ही वाटलेली डाळ आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर इतकीच हळद घातली. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हे आता आपल्याला 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे पीठ अगदी हलकं फुलकं होईल, यामध्ये हवा भरली जाईल. तर ही प्रोसेस खूपच गरजेची आहे, यामुळे रेसिपीला छान जाळी यायला मदत होईल. तर ही डाळ अशी मी छान फेटून घेतली. आता पुढची कृती करण्याआधी आपण थोडीशी तयारी करून घेऊया. तर ही वाटलेली डाळ बाजूला ठेवूया आणि इथे इडलीचं मोल्ड घेतला मी. याला आता ग्रीस करून घ्यायचं आहे. तर तेलाने याला व्यवस्थित असं ग्रीस करून घेते. यानंतर इथे मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. यावरती झाकण ठेवूया आणि पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करूया. तर हे जे पीठ आपण तयार करून घेतलं होतं, यामध्ये आता 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. याऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. यावरती 1 मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. 1 लिंबाचा रस आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा याला आता मिक्स करायचं नाही आहे, फक्त इनो व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये एकजीव होईल इथपर्यंतच याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला हे इडलीच्या भांड्यामध्ये घालून वाफवायला ठेवायचं आहे. म्हणून आपण आधीच इडलीचं भांडं ग्रीस करून घेतलं आणि कढईमध्ये पाणीसुद्धा गरम झालं आहे. तर हे पीठ आता छान असं पहा हलकं झालं आहे. इडलीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर आज आपण मुगाच्या डाळीची इडली बनवतो आहे. अगदी हलकी फुलकी होते ही इडली. तर नाश्त्यासाठी तुम्ही घाईच्या वेळेस अगदी झटपट ही इडली बनवू शकता. तुम्ही आदल्या दिवशी जर पीठ तयार करून ठेवलं तर सकाळी फक्त इनो मिक्स करून तुम्ही इडली वाफवून घेतली तर अगदी 15 मिनिटामध्ये तुमची इडली तयार होईल. त्याची दोन्ही भांडी मी भरून घेतलेत. आता हे पाणीसुद्धा गरम झालं आहे. यामध्ये हा स्टँड ठेवूया आणि आता झाकण लावून ही इडली आपल्याला 15 मिनटं वाफवून घ्यायची आहे. तर इथे साधारण 15 मिनटं झालेत. पाहूया इडली झाली आहे का. पहा मस्त इडली फुगली आहे, आकाराने दुप्पट झाले. तर इडली आता आपण थंड करून घेऊया आणि मग काढून घेऊ. ही आज आपण जी ढोकळा इडली बनवली आहे यावरती घालण्यासाठी आता आपण फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालते आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात त्या घालायच्या आहेत.
हिरव्या मिरच्या परतून घेऊया। यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा साखर घालते आहे आणि याला आता उकळी काढून घ्यायची आहे। तर पाण्याला पहा छान उकळी आले, गॅस बंद केला आहे। इथे आता इडली थंड झाले आणि मी थोडंसं पीठ या वाटीमध्ये असं वाफवून घेतलं, तर हा वाटीतला ढोकळासुद्धा थंड झाला आहे। आता आपण ह्या इडल्या काढून घेऊया। सहज निघत आहेत आणि मस्त हलक्या फुलक्या झाल्यात। पाहू शकता किती मस्त जाळी आले इडलीला। तर अशा सगळ्या इडल्या आपण काढून घेऊया। तर इथे आता मी सगळ्या इडल्या काढून घेतल्यात आणि इथे पहा या इडल्या अशा मी उलट्या या प्लेटमध्ये लावून ठेवल्यात। तर ज्या बाजूने जाळी आहे त्या बाजूने ती बाजू वरती ठेवायची, म्हणजे आपण यामध्ये जी फोडणी घालू ती भरपूर प्रमाणात या इडल्या शोषून घेतात आणि अगदी आतपर्यंत ओलसर होतात। अजिबात खाताना ड्राय लागणार नाही आपल्याला इडली। अशी जी आपण फोडणी बनवली ती सगळ्या इडल्यांवरती घालूया। तर इथे सगळ्या इडल्यांवरती मी ही फोडणी घातली आणि आपण जो वाटीमध्ये ढोकळा बनवला त्यावरती सुद्धा ही फोडणी घालूया। वाटीमध्ये जो आपण ढोकळा बनवला तो सुद्धा अगदी मस्त जाळीदार झालाय। यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। इथे मी टोमॅटो केचप बरोबर हा ढोकळा सर्व केला आहे, तुम्ही चटणी बनवू शकता। तर अगदी मस्त असा हा आपला नाश्ता तयार आहे। इथे वाटीतला जो ढोकळा आहे तो मी तुम्हाला तोडून दाखवते। पाहू शकता आतपर्यंत फोडणी गेले आणि अगदी जाळीदार हलका फुलका झाला आहे। पाहू शकता अगदी मस्त स्पॉन्जी आहे। इडलीसुद्धा तुम्हाला मी तोडून दाखवते। तर इडली तुम्ही नक्की करून पहा, अगदी हलका फुलका असा हा नाश्ता आहे। जर तुम्हाला बेसनचा ढोकळा चालत नसेल तर तुम्ही हा इडली ढोकळा नक्कीच बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।